तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, काल व्हिडिओ आला नाही कारण काल रक्षाबंधनही होतं आणि तुम्हीही व्हिडिओ पाहिला नसता, त्यामुळे व्हिडिओ पोस्ट केला नाही आणि मलाही तितका वेळ मिळाला नाही। मित्रांनो, आजचा हा मुद्दा आहे की कष्ट। आपल्या माणसाला कष्ट खूप करावे लागतात आणि त्या कष्टाची जाण ही प्रत्येकाला असायला हवी। हाच या व्हिडिओचा मागचा उद्देश आहे की माणूस कष्ट खूप करत असतो, पण त्या कष्टाची जाण ही कोणालाच नसते आणि ती का नसते, केव्हापर्यंत नसते आणि ती केलीही नाही तर काय होणार आहे। तर या सर्व गोष्टींवर आपल्याला बोलायचं आहे, तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। मित्रांनो, माझ्या मागचा परिसर बघितला असेल तर तुम्हाला अगोदरचा परिसर दिसत असेल, जिथे मी अगोदर शूट करायचो, तर तिथेच मी आज आलेलो आहे आणि याच वातावरणामध्ये तुमच्यासोबत शेअर करायचं आहे की हे कष्ट किती करावे लागतात माणसाला। तर बघा मित्रांनो, मी आत्ता ही बॅग घेऊन, माझी बॅग खांद्यावरती आहे आणि खांद्यावरती बॅग जर असली की मुंबईकर हा कामालाच जात असतो, कोणत्या ना कोणत्या कामावरती जात असतो आणि तो कष्ट करत असतो आणि खूप कष्ट करत असतो। याची घरच्यांना जाण नसते किंवा जाण जरी असली तरी ती कितपर्यंत असते ती मला माहिती नाही, पण व्हिडिओमधून असं काही कळतं की त्या कष्टाची जाण ही कोणाच्याच घरच्यांना नाही आहे आणि जरी असली तरी तिथपर्यंत नाही आहे की जिथपर्यंत त्या माणसाला सहन करावं लागतं। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी स्त्री किंवा पुरुष असा भेदभाव बिलकुल करणार नाही आहे। आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये, आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक माणूस सकाळी उठतो आणि कामाला जात असतो। कामाला जात का असतो? कष्ट करण्यासाठी। आणि हे कष्ट कोणासाठी असतात तर पैसे कमवण्यासाठी। आणि हे पैसे कोणासाठी असतात तर ते स्वतःसाठी किंवा आपल्या परिवारासाठी। जवळजवळ आपल्या परिवारासाठीच माणूस कमवत असतो आणि ते कमवत असताना त्याला किती सहन करावं लागतं, तर या गोष्टीची कल्पना ही कोणालाच येत नाही आणि ही कल्पना सर्वांना यायला पाहिजे। आणि मलाही वाटतं की किती माणूस कष्ट करतो, या गोष्टीची कल्पना सर्व घरच्यांना हवी आहे, सर्व मुलांना हवी आहे। जी मुलं आत्ता लहान आहेत तर त्यांनाही कळायला हवं की आपले जे वडील आहेत तर ते वडील कुठे कामाला जातात, त्यांच्याकडं काय काम असतं, ते काय काम करतात आणि त्या कामाला जात असताना किती त्यांना त्रास सहन करावा लागतो। तर आता तुम्ही कोणत्या पण भागातील असाल तर तुम्हाला माहिती असेल की जर पुण्यामध्ये असेल तर तुम्हाला बसमध्ये तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल। इतर भागामध्ये असेल तर एस टीचा जो प्रवास असतो त्याच्यामध्ये स्ट्रगल करावं लागेल। किंवा जर तुम्ही मुंबईमध्ये असाल तर मुंबईमध्ये सहजपणे तुम्हाला ट्रेनसाठी, शिफ्टमध्ये असाल तर एवढा प्रॉब्लेम येत नाही, पण जर तुम्ही एका 9 ते 6 किंवा 9 ते 5च्या शिफ्टमध्ये असाल तर तुम्हाला जो ट्रेनचा त्रास आहे, गर्दीचा त्रास, तो सहन करावाच लागतो आणि तो सहन केल्याशिवाय तुम्हाला कामावरती जावं म्हणजे कामावरती तुम्ही जातच नाही। आणि जर तुम्हाला कामावरती जायचं आहे तर ती वेळेवरची ट्रेन तुम्हाला पकडणं भागच आहे। जर तुम्ही ती ट्रेन पकडली नाही तर तुम्हाला कामामध्ये उशीर होणार जाण्यासाठी आणि जर तुम्हाला कामामध्ये उशीर झाला तर तुम्हाला तुमच्या बॉसचं किंवा तुमच्या टीमचं ऐकावं लागतं की इतका उशीर का झाला म्हणून। तर मित्रांनो, प्रत्येकाची प्रोफाईल ही सेम नसते। प्रत्येकाच्या जॉबमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात शिक्षणानुसार की कोणत्या प्रकारचं त्यांना काम दिलं जातं। तर प्रत्येकाचं काम हे सोपं नसतं। जरी तो टेबलवर बसून जरी काम करत असला तर आता अनेकांना वाटत असेल की टेबलवर बसून काम करणं सोपं असेल, पण मित्रांनो, जरी तो टेबलवर बसून कम्प्युटरवरती काम करत असला तर त्याला मानसिक हा ताण सतत असतो की बॉसने दिलेलं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे, हेच टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि आपल्या या बॉसला टायमावरती ते काम द्यायचं आहे। या गोष्टीचं
सतत बर्डन त्याच्यावरती असतं. तुम्ही जर म्हणत असाल की ऑफिसवाल्या लोकांना एवढं ताण नसतो, तर प्रत्येकाला ताण असतो. आणि जर तुम्ही एखाद्या फॅक्टरीमध्ये किंवा एखाद्या वर्कशॉपमध्ये काम करत असाल, तर तिथं तुम्हाला मेहनतीचं काम असतं. हातापायाने ती मेहनत करावी लागते, चालून किंवा धावून पळून किंवा काही पण करून तुम्हाला ती मेहनत करावी लागते. आणि तिथं तुम्हाला शारीरिक हे कष्ट करावं लागतं. तर हेच म्हणण्याचा उद्देश आहे, प्रत्येक माणूस हा काम करत असतो, प्रत्येक माणूस हा कष्ट करत असतो. तर त्या कष्टाची जाण असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाच्या घरी कळणं गरजेचं आहे की हा माणूस काय काम करतो. आता आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा उद्देश एकच आहे की मी आता इतकं सध्याला काम करतो आहे, कारण माझ्यावरती तुम्हाला माहिती आहे घराचं बर्डन आहे. घराचं परिवाराचा सांभाळ करणं मला खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी 2-2 कामं करतो आहे. आणि त्या 2 काम करत असताना मला पायाला इतका त्रास होतो आहे, पण मला कोणाला सांगता येत नाही आहे. पण तो त्रास खूप होतो आहे. पण त्याची जाण ही असणं खूप गरजेचं आहे. जर समजा तुमची मिसेस असेल किंवा आई असेल, त्यांना जाण असणं खूप गरजेचं आहे. मुलगाही असेल, जर तो मोठा असेल, तर त्यांना सांगावं लागेल कदाचित की मला इतका त्रास होतो आहे आणि मला इतका त्रास सहन करावा लागतो. तुम्हाला तर माहीत असेल, माझ्या डोळ्यांना त्रास होतो आहे. पण तो डोळ्यांना त्रास होतो आहे, तर त्याच्यासाठी मला खर्च लागणार आहे खूप. म्हणून मी तो खर्च करत नाही आहे. तर तुम्हाला याच्यावरून कळत असेल की कशा प्रकारचं माझ्यावरती प्रेशर आहे आणि मी कशाप्रकारे मी तुम्हाला सांगतो आहे. दररोज मी तुम्हाला तुमच्यासमोर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतो. कालच फक्त रक्षाबंधनच्या निमित्ताने तुमच्यासमोर व्हिडिओ आले नव्हते. पण अशा प्रकारचा जर त्रास सहन करत असेल, तर त्या कष्टाची जाण असणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक महिला वर्गाला मी सांगू इच्छित आहे, आणि जर तुम्ही 18 वर्षापर्यंत जर मुलं असाल आणि त्याच्यावरती मुलं असाल तुम्ही, तर त्यांना खूप सांगणं गरजेचं आहे की माणूस हा परिवारासाठी कष्ट करत असतो. आणि तो कष्ट करत असताना त्याला कशा प्रकारचे कष्ट करावे लागतात, त्याला कोणकोणत्या प्रकारे सहन करावं लागतं, हे तो माणूस तुम्हाला सांगत नाही. तर तुम्ही त्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि समजून सांगणंही खूप गरजेचं आहे. त्याला खूप काही सहन करावं लागतं. तर एकच अपेक्षा आहे की तुमच्या मुलाला, तुमच्या नवऱ्याला तुम्ही विचारणं खूप गरजेचं आहे की कसे आहात, काय खाल्लंस का नाही, काय जेवलत की नाही, आता तब्येत कशी आहे. अशा प्रकारच्या गोष्टी विचारणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्यालाही खूप बरं वाटेल. तुम्ही त्यांची काळजी घेतात, तर त्यासाठी तेही खूप ऋणी राहतील आणि त्यांना कष्ट करण्यासाठी एक नवीन ऊर्जा मिळेल. तर मित्रांनो, नक्कीच मी आशा करतो माता भगिनींना हा व्हिडिओ समजला असेल किंवा मित्रांनाही व्हिडिओ समजला असेल. आणि हा व्हिडिओ जर समजला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या काही असंच टॉपिकसोबत. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.